सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। मागील भागात आपण समग्र प्रगती पत्रकातील भाग ब मधील विकास क्षेत्र 1, 2, 3 आणि 4 याविषयी माहिती मिळवलेली आहे। त्याची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आज आपण विकास क्षेत्र 5 सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास याविषयी माहिती मिळवूयात। चला तर कृती विभागास सुरुवात करूयात। क्षेत्र क्रमांक 5 विकास क्षेत्र सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास या क्षेत्राअंतर्गत आपल्याला अभ्यासक्रमाचे एकच ध्येय दिलेले आहे। करिक्युलम गोल CG 12 बालके दृश्य आणि ललित कलांमध्ये आपली क्षमता आणि संवेदनशीलता विकसित करतात आणि त्यांच्या भावना अर्थपूर्ण आणि आनंददायी मार्गांनी कलेद्वारे व्यक्त करतात। या क्षेत्राअंतर्गत आपल्याला 5 क्षमता दिलेल्या आहेत। त्याचा फोटो मी इथे सोबत जोडलेला आहे। यापैकी मी निवडलेली क्षमता आहे CG 12.1 विविध आकाराच्या द्विमितीय म्हणजेच 2 डायमेन्शन 2D आणि त्रिमितीय म्हणजेच 3 डायमेन्शन 3D कलाकृती तयार करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य आणि साधने हाताळतो व त्याबरोबर खेळतो। इथे आपण कला शिक्षण आणि कार्य शिक्षण या अंतर्गत येणारे उपक्रम घेऊ शकतो। मूल्यांकनासाठी घेतलेली कृती किंवा उपक्रम आहे मातीपासून वस्तू बनवणे। आता आपण कार्य शिक्षण आणि कला शिक्षण या विषयाअंतर्गत असे उपक्रम घेत असतो। जर तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार माती किंवा प्ले डो वापरून फळे बनवणे किंवा प्ले डो माती वापरून खेळणी बनवणे हा उपक्रम घेत असताना आपल्याला विद्यार्थ्यांचं हाताळणी कौशल्य याचे निरीक्षण करता येते। मूल्यांकनासाठीचे प्रश्न: तू मातीपासून काय बनवले आहेस? या वस्तूचा तुला काय काय उपयोग होतो? याच्याशी संबंधित अजून तुला काय बनवता येईल? या उपक्रमात आपण विद्यार्थ्यांच्या भावना विश्वाशी जोडले जातो। इथे माझ्या वर्गातल्या विद्यार्थिनीने खोड रबर आणि माती अशी वापरून आई बनवली आहे आणि आईला साडी नेसवण्यासाठी आईची उंची वाढवण्यासाठी तिने खोड रबर वापरला आहे। आता मूल्यांकन निकष संच म्हणजेच रुब्रिक हा सर्वात महत्त्वाचा भाग। पहिली क्षमता आहे जाणीव जागृती। कामगिरीचे स्तर आहेत। निर्झर अंतर्गत रुब्रिक तयार केलेला आहे। शिक्षकांच्या मदतीने साधा आकार तयार करतो। तर पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे स्वतःहून ओळखण्यासारखा सोपा आकार बनवतो। आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे स्पष्ट नीटनेटका आकार तयार करतो। या तिन्हीपैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। दुसरी क्षमता आहे संवेदनशीलता। या अंतर्गत कामगिरी स्तर निर्झरवरील रुब्रिक आहे। वस्तू बनवतो पण त्या वस्तूचा अर्थ सांगण्यात त्याला अडचण येते। पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे वस्तूचा उपयोग साध्या शब्दात सांगतो। तर आकाश अंतर्गत रुब्रिक आहे वस्तूचा उपयोग स्पष्टपणे समजावतो आणि त्याला त्याच्या स्वतःच्या अनुभवाची जोड देतो। यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। तिसरी क्षमता आहे सर्जनशीलता। कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे शिक्षक सांगतात तेवढ्यापुरतेच बनवतो। पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे दिलेल्या वस्तूत थोडासा बदल करून वेगळी रचना करतो। आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे स्वतःच्या कल्पनेने नवीन वस्तू बनवतो आणि सजावट देखील करतो। यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। यानंतर आहे
शिक्षक अभिप्राय हा विद्यार्थ्यांच्या निरीक्षणावरून वेगवेगळा असणार आहे. यातील तिसरा भाग आहे स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन आणि चौथा भाग असणार आहे पालकांचा अभिप्राय. आणि या आहेत मी केलेल्या नमुना नोंदी. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला याचा उपयोग करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल या आशेसह धन्यवाद.